जय जिनेन, नमस्कार। भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव 2623 हे 18 ते 22 एप्रिल 2024 पर्यंत आपण जळगाव सकल संघ साजरी करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण 100 वर्षापासून म्हटलं तरी चालेल की जैन समाज ही रॅली ही जन्म कल्याणक महोत्सव सकल जैन संघ सर्व ही मनवत असतो आणि ही मनवताना भरपूर कार्यक्रम समाजाचे विविध सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत राहतात। दरवर्षी प्रमाणे यावर्षी या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते श्री पारसभाई राका आहेत। यांना हा बहुमान मिळालेला आहे यावर्षी आणि त्यांच्या नेतृत्वात सर्व काम करताना सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने याच्यात सहभागी होत आहेत। बोला 18 एप्रिल पासून सुरू होणारा हा महोत्सव आज सकाळी खान्देश सेंट्रल प्रांगणमधून मतदान जनजागृती आणि सद्भावना रॅली, पाणी बचाव पाणी, ग्रीन विश्व शांती या सर्व मुद्द्यामध्ये धरून ही रॅली आयोजित केलेली होती। डॉक्टर महेश्वरजी रेड्डी यांनी सदर रॅलीच्या अगोदर 100% मतदान व्हावं या हिशोबाने सर्वांना आमंत्रित केलं आणि त्यांनी सर्वांना शपथ दिली। खूप मोठ्या प्रमाणात जैन समाजाच्या बांधवांनी शपथ घेतली। त्यानंतर रॅलीस हिरवी झेंडी दिली। विशेषतः यूथ नवीन जे आहेत ते मतदानाला जागरूकता यावी त्यांच्यामध्ये म्हणून विशेषतः त्यांना जास्त मुद्दा हा होता की त्यांना शपथ द्यायला पाहिजे म्हणून त्यांना शपथ दिली गेली। ही नेहरू चौक पासून सुरू झाली खान्देश सेंट्रलमधून आणि पुन्हा खान्देश सेंट्रलमध्ये रॅलीची संपन्न झाली। 19 रोजी सकाळी 6:30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम आहे। स्वाध्याय महिला मंडळ आणि सुशील भाऊ मंडळ फळ वाटप आणि काही बिस्किट्स फ्रूट वगैरे सर्व ते देतील। त्यानंतर ट्रेजर हंट ही स्पर्धा खान्देश सेंट्रल येथे सुरू होईल। याच्यात सर्व समाजाचे विविध वर्गातले जे वयोगट आहेत ते 16 ते 50 वयोगटाच्या युवक युवती स्त्री पुरुष सर्व सहभागी होतील। जैन यूथ पॉवर हे याचे आयोजक आहेत। सायंकाळी 7 वाजता सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमात 7 ते साधारण 10 वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालतात। याच्यात 19 तारखेला लुक अँड लर्न म्हणून ज्याच्यात 3.5 वर्षाच्या मुलापासून तर 25 वर्षाच्या भगिनी बंधूपर्यंत त्याच्यात विविध रोल घेतलेले आहे आणि विशेषतः या 60 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये 3 ते 4-5 वर्षाच्या मुलांनी खूप मोठं मागील 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करून त्यांनी हे सादरीकरण करणार आहेत। तदनंतर 20 एप्रिल रोजी 7:30 ते 8:30 स्वाध्याय भवन येथे सम्यक महिला मंडळातर्फे सामायिक हे प्रभू महावीरच्या विषयावर त्यांचं एक व्याख्यान आहे। कल आज और कल वक्ते आदर्श जैन हे उद्बोधन करतील आणि एक मंगल भावना म्हणून सामायिकने त्या दिवसाची 20 तारखेची सुरुवात होईल। दुपारी 2 ते 7 पर्यंत खान्देश सेंट्रल प्रांगण येथे वीरती वृंद यांचं कार्निवल होईल। सायंकाळी 7 ला सकल जैन
भगवान महावीर जन्म कल्याणक समितीतर्फे पुन्हा 2024चे जे विविध साधारण 25 ते 30 स्पर्धा घेतल्या आहेत, त्या स्पर्धांमध्ये त्याचे बक्षीस वितरण या 2 दिवसात होतील। त्याच्यानंतर 7:30 पासून सदाज्ञान भक्ती मंडल यांनी आणि अन्य महिला मंडळाद्वारे खूप विशेष कार्यक्रमाचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले ते कार्यक्रम होतील 10 पर्यंत। 21 एप्रिल रोजी जसं आपलं सर्वांना माहिती आहे की 7:15 वाजता जैन मंदिराच्या प्रांगणमध्ये झेंडावंदन, तिथून रॅली निघेल। ती रॅली जैन युवा फाउंडेशन याचे संचालन करते दरवर्षी आणि श्री सकल जैन संघाद्वारे एक ध्वजवंदन झाल्यानंतर ही रॅली सुरुवात होते। भव्य अशी शोभायात्रा वरघोडा प्रारंभ होतो। टावर चौक जैन मंदिर, टावर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, दाणा बाजार, स्वारस्वत चौक, जयप्रकाश नारायण चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल प्रांगणात समापन होईल। सकाळी जय आनंद ग्रुपतर्फे 8:45 ते पुढे साधारण 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे। ते रक्तदान शिबिर खान्देश सेंट्रलच्या प्रांगणमध्येच होईल। मुख्य तसेच काही आरोग्य तपासणी विविध बंधू भगिनींच्या तिथं होतील। छोट्या मोठ्या प्रत्येक ज्या आरोग्य तपासण्या होतात, ब्लड चेकअप वगैरे असे खूपसे कार्यक्रम तिथं घेतले जातात। तदनंतर साधारण सकाळी 9 वाजता वरघोडा हा जो भव्य शोभायात्रा खान्देश सेंट्रलमध्ये पोहोचल्यानंतर तिथं आचार्य भगवंत पद्मभूषण परमपूज्य विजयरत्न सुंदर सुरेश्वरजी महाराज साहेब यांचे प्रासंगिक विशेष उद्बोधन त्या दिवशी राहील आणि साधारण 2 तास, 1 तास व्याख्यान आणि 1 तास सर्व कार्यक्रम चालेल। त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी समाजाचे असतील आणि 11:15 नंतर सामूहिक प्रसादी गौतम प्रसादी ही खान्देश मिल प्रांगणमध्ये होईल। लाभार्थी त्याचे आहेत श्रीमती कांताबाई इंदरचंदजी छाजेड परिवार द्वारा प्रियेश आणि प्रशांत छाजेड हे त्या दिवसाचे प्रसादीचे लाभार्थी आहेत। 7:30 वाजेला सायंकाळी वितराग भवन लाल मंदिर शिवाजीनगर येथे महावीर दिगंबर चैत्यालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी झुला उत्सव होईल। भगवान महावीरचे हे जन्म कल्याणक मनवताना सालाबादाप्रमाणे जैन इरिगेशन तर्फे काव्यरत्नांजली चौकाची सजावट, ववा वाचनालयाच्या प्रांगणात गरजूंना भोजन, सोबत विविध संस्थातर्फे विविध चौक शहरातले सुशोभित केले जाणार आहेत। सर्व कार्यक्रम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री पारस राका यांच्यातर्फे मी करत आहे। 22 एप्रिल रोजी आचार्य भगवंत परमपूज्य श्री रामलालजी महाराज साहेब यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने सालाबादाप्रमाणे सकाळी 7 वाजता समता युवा संघाद्वारे सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी फळ वाटप, 10:30 ते 11 साधुमार्गी जैन संघातर्फे विनम्र आवाहन भगवान महावीर जन्म कल्याणक समितीचे साधुमार्गी जैन संघातर्फे स्वाध्याय भवन येथे नवकार मंत्र जापाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे। या सर्व कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाजरत्न समाज चिंतामणी सुरेशदादा जैन, त्याचप्रमाणे सकल जैन संघ अध्यक्ष श्री दलिचंदजी जैन यांचे मार्गदर्शन असून सन्माननीय अतिथी म्हणून माननीय खासदार माजी खासदार ईश्वर बाबूजी ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, बाफना उद्योगचे नयनताराजी बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योगपती रजनीकांतजी कोठारी, माजी महापौर प्रदीप भाऊ रायसोनी, उद्योगपती अजयजी ललवाणी, गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड हे प्रमुख अतिथी उपस्थित असतील। कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी कस्तुरचंद बाफना, कार्याध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, ललितजी लोढ़ाया श्री जैन श्वेतांबर मूर्ति पूजक संघ, राजेश जी जैन अध्यक्ष श्री महावीर दिगंबर जीन चैत्यालय ट्रस्ट, जितेंद्र चोरडिया अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा यांचे विशेष मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य, तसेच सर्व समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात यशस्वीतेसाठी मदत होते आणि खूप त्याचा सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमाचा लाभ होतो. धन्यवाद.